तर पोलीस भरती करणाऱ्या बऱ्याच काय सगळ्याच विद्यार्थी मित्रांचे डोळे असे आसुसलेले आहेत की आपल्या जिल्ह्याची ग्राउंडची डेट, फायनल डेट आपल्याला कधी समजेल. नक्की ही अफवा आहे का 11 फेब्रुवारी, की खरंच 11 फेब्रुवारी पासूनच आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्या जिल्ह्याचं ग्राउंड चालू होणार आहे. तर त्यासाठीच आज एक महत्वपूर्ण पुन्हा अपडेट आलेली आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात की काल एका जिल्ह्याची अपडेट आली होती. कुठला जिल्हा सर्वांना माहित आहेतच की मीरा भाईंदरचं ग्राउंड आधी सांगितलं होतं 11 फेब्रुवारीला, बट काल डायरेक्ट वेळापत्रक जाहीर झालं. त्याच्यामध्ये आपल्याला समजलं की मीरा भाईंदरचं ग्राउंड हे 16 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला की सगळ्याच जिल्ह्यांच्या डेट बदलणार आहे का, कारण आधी मीरा भाईंदराला तिथं डेट बदलून आली. बट लगेच आज दुसरी अपडेट आलेली आहे आपल्याकडे ठाणे शहरच्या बाबतीमध्ये. मेन मुद्द्यावर येऊयात की ठाणे शहरचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारी पासून प्रस्तावित आहे असं सांगण्यात आलं होतं. तर ते 100% त्याच तारखेपासून ठाणे शहरचं ग्राउंड चालू होत आहे. तर ठाणे शहरचं वेळापत्रक आपल्या इथे समोर आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे निश्चिंत विद्यार्थ्यांनी राहा. थोडीफार तारीख इकडे तिकडे झाली तर होईल एखाद्या काही जिल्ह्यांची, बट काही जिल्हे ठाणे शहर प्रमाणे ज्या तारखेला सांगितले त्याच तारखेपासून चालू होणार आहेत. त्याच्यामुळे कुठलीच अफवा याच्यामध्ये नाही. तर बघूयात आपण. तर आज जे काही अपडेट आली होती याच्यामध्ये विषय दिलेला आहे की पोलीस भरती 2024-25 मैदानी चाचणी प्रक्रियेबाबत. मैदानी चाचणीची प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2026 पासून राबविण्याचे हे जे काही वेळापत्रक आपल्या समोर आलेलं आहे. कुठलं आहे वेळापत्रक, तर ठाणे शहरचं वेळापत्रक आहे. मैदानी चाचणीचं ठिकाण म्हणजे ठाणे शहरचं ग्राउंड कुठे होणार आहे, तर साकेत पोलीस मैदान, साकेत रोड, ठाणे पश्चिम. तर इथे साकेतला आपलं काय असणार आहे, ठाणे शहरचं ग्राउंड होणार आहे, जे की दरवर्षी त्याच ठिकाणी होतं. ठीक आहे. तर आपण बघूयात की कुठली तारीख आहे, कुठल्या तारखेपासून चालू होणार आहे. तर आपल्या समोर पूर्ण दिलेला आहे युनिट नेम. ठीक आहे. पोस्ट कुठली आहे, पोलीस कॉन्स्टेबल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं आहे की शिपाई आधी चालू होणार आहे की चालक आधी चालू होणार आहे. तर ही अपडेट शिपाईच्या बाबतीमध्ये आहे. पोस्ट पोलीस कॉन्स्टेबल आहे. कॅन्डिडेट किती विद्यार्थी बोलवले जाणार आहेत एका दिवसाला त्याची आयडिया इथं दिलेली आहे. पहिल्या 1500 बोलवणार, मग 1712, मग 2000, 2000 वरून पुढे उडी मारली आहे का बघू आपण. 2000, मग 669, 286, 24, 2000, 1826, 672 अशी मुलं बोलवण्यात आलेली आहेत. टोटल उमेदवार 21,002 एवढ्या विद्यार्थ्यांनी ठाणे शहरला फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. मुले मुली सगळी मिळून बरं का ठाणे शहर. तर त्याच्यानंतर आहे आपले एक्झाम डेट. तुम्ही बघू शकता 11 फेब्रुवारी दिसते प्रत्येकाला समोर. 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड चालू होत आहे. तर डायरेक्ट लास्ट डेट मला वाटतं 28 फेब्रुवारी आहे. येस, 28 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे अख्खा फेब्रुवारी महिना मंथ एंड पर्यंत ठाणे शहरचं ग्राउंड संपतंय. ओके. त्याच्यानंतर बघूयात पुढे आपल्याला काय दिलेलं आहे अजून. दिवस, एक्झाम टाइम म्हणजे 6 वाजता प्रॉपर तिथं बोलवलेलं आहे. 6 वाजता मुलं आतमध्ये घ्यायला सुरुवात होते, त्यामुळे बरेच विद्यार्थी 3-4 वाजल्यापासून तिथं जाऊन थांबतात. महत्वाचं मला इथे हे सांगायचं आहे की सगळे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे. याच्यासाठी काही वेगळा व्हिडिओ बनवायची गरज नाही. जे जे विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ बघतात शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत की डॉक्युमेंटचा एक झेरॉक्सचा सेट घेऊन जा आणि आपल्या जबाबदारीवर ओरिजिनल डॉक्युमेंटचा पण एक सेट घेऊन जायचा आहे. व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण हरवल्यावर लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला भेटत नाहीत. ठीक आहे. आणि ऑलमोस्ट सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सगळे डॉक्युमेंट चेक करतात. गेल्या वर्षी मुंबई जिल्ह्यामध्ये फक्त आधार कार्ड वगैरे चेक केलं होतं, हॉल तिकीट चेक केलं होतं, बाकी डॉक्युमेंट चेक केले नव्हते. तरी सुद्धा प्रत्येकाने घेऊन जायचे सगळे डॉक्युमेंट. परत कोणालाही विचारत बसू नका की कुठले डॉक्युमेंट न्यायचे आणि काय. सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे. एक एक सेट न्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात एक्झाम वेन्यू. जो साकेत पोलीस मैदान जे बघायचे सांगितलं तोच आहे. मेल फिमेल मुलं बोलवलेले आहेत, त्याच्यानंतर मुली सुद्धा बोलवलेल्या आहेत. बरं, ज्यांना ज्यांना अभ्यास करायचा आहे, आता ग्राउंड संपल्यानंतर बघा आता 28 तारखेला ग्राउंड संपेल, मग लेखीला विदिन 15 डेज मध्ये आपली लेखी परीक्षा सुद्धा उरकून जाईल. मग ज्यांची रिव्हिजन झालेली नाहीये लेखी परीक्षेचा अभ्यास, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे पूर्ण विषय शिकवले जाणार आहेत रिव्हिजन बॅच मध्ये. 499 ला आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे आपला हा ऑफिस नंबर आहे, यावर कधीही कॉल करा. बॅच साठी ऍडमिशन घेऊन टाका, कारण शेवटच्या दिवसामध्ये जी रिव्हिजन करतो तीच आपल्या पक्की डोक्यात बसत असते. ठीक आहे. हा बघा, आधी मुलं बोलवलेले आहेत, त्याच्यानंतर मुली सुद्धा बोलवलेल्या आहेत आणि सगळं ग्राउंड हे 28 फेब्रुवारी पर्यंत उरकतंय. आणि लास्ट कॉलम आहे आपला समांतर आरक्षणवाला. समांतर आरक्षण मग ते आपले एक सर्व्हिसमॅन असतील किंवा स्पोर्ट्समॅन असतील. ठीक आहे. तर ही होती आपली महत्वाची अपडेट ठाणे शहरच्या बाबतीमध्ये. अशीच एका जिल्ह्यांची अपडेट आपल्याकडे येईल, ती पोहोचवण्याचं काम मी तुमच्यापर्यंत करत आहे.
अजून काही डाऊट असेल तुम्हाला तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करायचं आहे. अफवा 11 फेब्रुवारी अजिबात नाही हे पहिलं डोक्यात ठेवा. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.